धुळे जिल्ह्यातील सोनगीर ग्रामीण रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। डॉक्टरांची गैरहजेरी, औषधांचा तुटवडा, अपुरी वैद्यकीय साधने आणि रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। काल घडलेल्या एका गंभीर अपघातानंतर हा संपूर्ण प्रकार पुन्हा समोर आला। सोनगीर येथील धनगर समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शंकर धनगर यांचा बोरीजवळ अपघात झाला होता। अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्याने उपचारासाठी विलंब झाला। रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता ज्ञानेश्वर धनगर यांना मृत घोषित करण्यात आले। या घटनेनंतर ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले। संतप्त नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान रुग्णालय परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला। रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला। रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे ग्रामस्थांचे सांगितले। या प्रकरणी ग्रामस्थांनी थेट सोनगीर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे। तसेच धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनाही दूरध्वनीवरून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली। ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आमदार राम भदाणे यांनीही योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संतप्त जमावाची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रमोद धनगर आणि सोनगीर पोलीस स्टेशनचे प्रभारी तुषार देवरे यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल असे सांगितले। सध्या या घटनेमुळे सोनगीर परिसरात संतापाचे वातावरण असून ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्रतिनिधी रमजान पिंजारीसह स्वराज्य न्यूज धुळे। 4 ते 7 राहता कुठं मग सर तुम्ही? या ड्युटीला 10 वाजल्यातच राहिना 9 वाजता 10 वाजल्यातच होतात का ते आले? अहो 10 वाजता मी स्वतः ड्युटी गेली तर माझ्याकडे सीसीटीव्ही मध्ये समजून जाईल सर। सर ते जाऊ द्या, पण तुम्ही 4 ते 7 जाता कुठं मग? तुम्ही सांगा, तुम्ही तिथं एक दिवस जायचं क्वार्टर ड्युटी नाही सर तुमची, क्वार्टर ड्युटी नाही। ड्युटी तुम्ही पेमेंट इथं बसण्याची घेता। नाही सर, मी अकाउंट नंबर आणलेला पण तुम्हाला दाखवून देईल। म्हणजे मी तर असिस्टंट सुप्रिटेंडेंट आहे सर। नाही सर, पण मग बाकीचे पण सह्या घ्यायच्या होत्या ना मला, कारण आमच्या साहेबांकडे 3-4 आहेत सर। मला मग बऱ्याचदा तिथे सह्या घ्यायला यावं लागतं, काहीच करू शकत नाही ना आम्ही पण। ह्या ज्या बाटल्या आहेत, ह्या दारूच्या बाटल्या ऐका, ह्या बाटल्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कशा आल्या, हो या संदर्भात यांनी खुलासा करावा। ग्रामीण रुग्णालयाचे जे जबाबदार आहेत त्यांनी खुलासा करावा। ह्या बाटल्या म्हणजे ग्रामीण रुग्णालयातले कर्मचारी या ठिकाणी दारू पितात का, पेशंट दारू पितात का, बाहेरचे कोणी येऊन या ठिकाणी दारू पितात आणि या बाटल्या इथं टाकून जातात, याबाबत यांनी खुलासा करावा। अलग लक्षात 24 तास यांचा या ठिकाणी पहारा असतो। जेवढे कर्मचारी पहारा असतो। जर पहाऱ्यामध्ये अशी गोष्ट होत असेल तर मग जबाबदार कोणाला धरायचं? यांची सिक्युरिटी 24 तास आहे इथं। यांनी सांगून द्यावं का आमची सिक्युरिटी नाही, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, सीसीटीव्ही